मराठा आरक्षण या विषयावरनं ज्या पद्धतीमध्ये जरांगे पाटील साहेब देवेंद्रजींचा नाव घेऊन द्वेष करतायत, मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डीडी नावाचा रोग झाला आहे। हा डीडी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे। देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा, परंतु ज्या राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 60 वर्षात जे होऊ शकलं नाही ते 2017-18 साली मराठा आरक्षण दिलं। मराठांच्या मुलांचा विकास व्हावा म्हणून शैक्षणिक पद्धतीमध्ये बदल केला। फॉरेनला मुलं शिकावी जावी म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न केला। मराठांच्या मुलांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून आरक्षणाचा भाग केला। आणि असे अनेक उपक्रम केल्यानंतर देखील जे कोणाच्या छत्रछायेखाली जात आहेत आणि कोणाच्या छत्री खालून हा द्वेष करतायत, हा खरा तर संशोधनाचा विषय आहे। मला वाटतं की ज्या छत्रीखाली जाऊन जरांगे पाटील देवेंद्रजींवरती आणि भारतीय जनता पार्टीचा द्वेष करतायत हे योग्य नाही। आम्ही देखील ज्या समाजाचं तुम्ही नेतृत्व करतायत त्याच समाजातून येतो, आम्हाला तुमचा अभिमान आहे। पण ज्या पद्धतीमध्ये एका विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करून जे राजकारण केलं जातंय, मला वाटतं जर राजकारणच करायचं असेल तर आपण राजकारणात यावं आणि राजकारणाचं उत्तर राजकारणाने द्यावं। आणि जर हे कोण आता हे कोण कवर म्हणा लोकांचा माया नादावर नको पडू। तू किती पैसेवाला आहे आणि तू किती करप्टेड आहे, मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा। अख्खे राख लागन तुला, गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शियानान थापिलेल्या। मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा तू। हो, मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी अवलाद येतोय म्हणा। तू माया नादी लागू नको। तो कोण आहे तू तुपल्या अवकातीत राह, देवेंद्र फडणवीसचा ठेव नाही तर हा। उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे, मोठा लोक आहेत म्हणून, पण तुम्ही नाही घालात। तू आम्ही म्हणलो तुला तू असं का मागू, तू त्याच्या रोज मुठभर, आम्हाला काय देणं घेणं नाही ना। आमच्या गोरगरीब मराठा ढवळाढवळ करू नको, तुला मागात पडन ते लाड्या का कोण आहे तू। हा, लाडे गुलाबी जमत नाही मायापाशी। हा, असले येतात लय जातात। हा, तू मला तसल्या मला म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं। तू तुपल्या अवकातीत राहायचं, मी तुला बोललो नाही, तुपल्या कुटुंबाला नाही। हा, तुपला बाप कुठं असतो, तू कुठं असतो, तू कुठं असते, तुपलं कुटुंब कुठं असतं मी काढत नाही, कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठ्या नेत्याचा। पण तू जर रोग झाले कुठं काय झाले, मला डीडी झाला सांगत जातो नको मला तू। हा, तू माया नादी लागू नको, तुला मी सरळ सांगतो। तू देवेंद्र फडणवीस संघ मोठा होय, मंत्री होय, आमदार होय, तुला शुभेच्छा आहेत आमच्या। तुला एवढा राग येतो ना, कोण येतो त्यांनी एक आमदारकी दिली म्हणून चाटितो का आणि सांगायला लागला आम्हाला कोणचा रोग झालाय काय झालाय। त्या देवेंद्र फडणवीसचा बघ ना कोणचा रोग झालाय, मारतो का मग पोर मराठ्याची। निश्चितपणे जरांगे पाटील हे आमचे बंधू आहेत। त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर टीका केली असेल तरी मी त्यांच्यावर करणार नाही। आमच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंचे संस्कार आहेत आणि मराठ्यांचे संस्कार हे नेहमी संस्कारासारखेच वागवले जाते। त्यामुळे जरांगे पाटलांनी माझ्यावरती किती खालच्या पातळीवर टीका केली तरी मी त्यांच्यावर टीका करणार नाही। परंतु एक गोष्ट मी सांगतो, मी जे त्यांना आव्हान केलं ते आव्हान आजही पुन्हा करतो। त्यांना मी आजही पुन्हा आपल्या माध्यमातून सांगतो, हिंमत असेल तर त्यांनी आरक्षण या विषयावर माझ्याशी चर्चा करण्यासाठी यावं। ज्या पद्धतीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या राज्याला मराठा आरक्षण दिलं, ज्या आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटलांपासून कित्येक मराठी तरुणांनी स्वतःचा जीव गमावला, त्याच्यानंतर देखील शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले, विलासराव देशमुख झाले, निलंगेकर पाटील झाले, अशोक चव्हाण झाले, शंकरराव चव्हाण झाले, वसंतदादा पाटील झाले। या मराठा समाजाच्या मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकले नाही जे देवेंद्र फडणवीसांनी ऑगस्ट 2018 मध्ये दिलं। त्याच्यानंतर आरक्षण केंद्रात कोण टिकवू शकलं नाही, तर ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे टिकवू शकले नाही। त्यांना जाब विचारण्याची हिंमत जरांगे पाटलांमध्ये आहे का, हा प्रश्न देखील मी त्यांना विचारतो। आणि हिंमत असेल तर त्यांना विचारावं की ते आरक्षण का टिकवू शकले नाही। आणि ते काहीही बोलले तरी माझे भाऊ आहेत। शेवटी आम्ही समाजाचे एक आहोत, आमचं रक्त एक आहे, आमचं नातं कुठे ना कुठेतरी एक आहे। ते जे मला बोलले ते त्यांनाही लागलं असेल, कदाचित माझ्या पूर्वजांना लागलं तसं त्यांच्याही पूर्वजांना लागलं असेल। बोलताना जर त्यांनी विचार केला तर त्यांनाच वाईट वाटेल, कदाचित रात्री जेव्हा ते विचार करतील की मीच माझ्या नातेवाईकाला शिव्या दिली, मी वाईट शब्द वापरणार नाही। मी पुन्हा एकदा सांगतो, जिजाऊंची संस्कृती आम्हाला, जिजाऊंची शिकवण आम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या हिंदुस्थानामध्ये हिंदवी स्वराज्यामध्ये
एकमेकाचा अपमान करण्याची आमची संस्कृती नाही आणि तो मी करणार नाही. परंतु आव्हान हे कायम आहे. चर्चेला यावं, चर्चा करू.